पुढची बातमी. मुंबईच्या दादर परिसरामध्ये किरकोळ वादातून एकानं थेट तलवार उगारली. शिवसेना उभाठाचे पदाधिकारी रविकांत पडेचिया यांचा सकाळी सह आरोपी उपेंद्र सोलंकीशी किरकोळ वाद झाला होता. दुपारी घरी जात असताना सोलंकीनं त्यांना गाठलं आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेवढ्यात सोलंकीच्या एका मित्रानं तलवार उगारली आणि हत्या करण्याची धमकी दिली असा आरोप तक्रारदार पडेचिया यांनी केलाय. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे. पुढचा तपास सुरू आहे. मी आणि माझा मित्र दोघं आमदारांच्या कार्यक्रमाला जात होतो आणि तिकडनं परत आम्ही घरी येत होतो. त्या येताना ब्रिक्षाखाली उपेंद्र सोलंकी आणि त्याचे 2-4 मित्र तिथे ब्रिक्षाखाली उभे होते. सकाळी आमचा किरकोळ वाद झाला होता. त्या वादाने आम्ही जात असताना तो आमच्याकडे रागात बघत होता आणि आम्हाला शिव्या द्यायला लागले. तर आम्ही त्याला विचारायला बाबा का शिवत होतो, काय झालं. तर तितक्यात तो दादागिरीने करून मारायची धमकी देऊन तितक्यात त्याचा एक मित्र तलवार काढून माझ्या अंगावरती मारायचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यासोबत उपेंद्र सोलंकी आणि त्याचे 2-3 मित्र होते. तर हे जर अशी जर घटना तर दादरसारख्या परिसरात घडत असेल तर सामान्य माणूस एकदम सुरक्षित कुठे, हे पुण्यासारखे घडावे लागले तर तलवारी काढायला लागले तर हे कुठेतरी थांबावे पाहिजे.